योग म्हणजे काय, तर मन आणि शरीर यांना व्यायाम द्यायचा, यांना सदृढ ठेवण्यासाठी आपल्याला प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी योग साधना केल्या आणि आज आपण त्याच आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणाव्यात यासाठी आपण हा योग दिन साजरा करतो. फक्त आजच्या दिवशीच नाही करायचं आहे, दररोज 5 मिनिटं स्वतःसाठी काढायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ती फार गरजेची आहे. ताण तणावाचं व्यवस्थापन हे योग साधनेतून समजतं. जो आपल्याला अभ्यासाचा ताण येतो की नाही, तो या योगाद्वारे आपण दूर करू शकतो. आता तुमच्याकडून मी एकच आसन करून घेते, बसल्या बसल्या करायचंय आपल्याला. हा, बसल्या बसल्या आपलं सौंदर्य याने वाढतं आणि मग रोज आरशात बघून आपण ते करायचंय. ओके, मी करते ना तसं करायचं. हा, तोंडात हवा भरा. फुगा करायचा तोंडाचा. आता उजवा गाल एकदा, डावा गाल, ते गाल स्ट्रॉंग होणार, कळत नाही, लवकर म्हातार पण येणार नाही. हा, आता आपली ही हनुमती आहे ना, ती म्हणजे हनुमानाचे कर्तव्य व्यायाम आहे. हनुमान झाला आता तुम्ही करा. आता वरचा आणि एकीकडे बघा, सगळे एकीकडे बघा आणि शिवायचं. अरे कोण फुगा करा. योग करा आणि निरोगी राहा. मन बुद्धी आपलं चंचल करतं, शरीर सरळ होतं आणि आपली प्लास्टिक पावर जी आहे ती त्यामुळे वाढत असते. शारीरिक दुर्बलता निघून जाते. यासाठी 2014 सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदीजींनी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ठराव मांडला योगासनांचा आणि 175 देशांनी त्या ठरावाला मान्यता दिली आणि जून 2015 21 जून 2015 पासून योग दिनाला प्रारंभ झालेला आहे. तसं आपण अविरत प्रत्येक वर्षी योग करतो. आपण फक्त आजच्या दिवशी योग करून सोडायचं नाही, तर दररोज ऍटलीस्ट 2-3 योगासनं तरी करायचे आहे, म्हणजे आपलं मन आणि बुद्धी शांत राहील, शरीर निसंबर आहे. म्हणून करो योग रहो निरोगी. धन्यवाद. फेस योगा तुम्ही जर इंस्टाग्रामवर बघितलं तर आजकाल फेस योगा एकदम जास्त फॉर्म मध्ये आहे आणि तुम्ही जर रोज फेस योगा केला तर येत्या 6 महिन्यामध्ये मध्ये सगळे एकदम सुंदर चेहरे आपल्याला बघायला मिळतील. ओके, करणार फेस योगा? व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. हे शशांकासन किंवा बालासन तुम्ही बघितलं. त्यांनी काय केलं, फॉरवर्ड बेंडिंग म्हणतात त्याला, पुढे वाकले. त्यामुळे पोटाच्या स्नायूंवर
जे आपले ॲप्स आहेत, पोटाचे मसल्स आहेत, त्याच्यावर ताण पडतो आणि त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते. जर कुणाला कॉन्स्टिपेशन किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे मसल्स आहेत त्यांचं रिलॅक्सेशन होणं, हे सर्व एकत्रितपणे आपल्याला सूर्यनमस्कारामध्ये मिळतात. जर तुम्ही सूर्यनमस्कार रोज करत असाल तर तुम्हाला 10 आसन करण्याचे फायदे या एका सूर्यनमस्कार आसनमध्ये मिळतात. म्हणूनच याला सर्वांग सुंदर आसन असं पण म्हणतात. आणि नावाप्रमाणे जर रोज तुम्ही सूर्यनमस्कार करत असाल बघा, आसन के लिए होशियार. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9. कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. 10. रिलॅक्स, विश्राम. जमतंय तेवढं करा. व्हेरी गुड. कोणाकोणाला पद्मासन जमलं? छान. हँड्स डाऊन. यानंतर दोन्ही हात बाजूला. ओके, याला म्हणतात आसन के लिए होशियार. आता आपण आसन करणार आहोत. 1 हात काढा. ओके. 2 हात सरळ कानाला टच होऊन दोन्ही जॉईंट करायचे. ओके. आणि 3 ला अख्खी बॉडी वर स्ट्रेच करायची. ब्रीथ इन अँड स्ट्रेच युअर होल बॉडी अपवर्ड्स. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज पर्वतासन. बसून केलेलं पर्वतासन. आणि तुमची नजर कुठे पाहिजे? दोन्ही हात जोडले गेलेले आहेत तिकडे. ओके. ट्राय टू मेंटेन युअर पोज. असंच या पोज मध्ये राहायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय जाणवतं की तुमच्या रिब्स आहेत त्या ओपन अप झालेल्या दिसतात. ओके. म्हणजे आपले लंग्स आहेत ते भरपूर हवा आतमध्ये घेतात. आणि तुम्ही वर बघता. हे आसन खास असं म्हणतात की तुम्ही जर रोज हे आसन करणार तर तुम्ही महत्वाकांक्षी बनणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे पण गोल आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, तुमचं ध्येय तिथपर्यंत तुम्ही नक्की पोहोचणार. ओके. चला, जसं आसन मध्ये गेलात तसंच रिलॅक्स. ओके. हळूहळू हात खाली. जसं गेलात म्हणजे परत उलट काउंटडाऊन यायचं. बघा तुम्हाला मी दाखवते. 1 2 3. टाळ्या नाही वाजवायचं. 4 5. रिलॅक्स. ठीक आहे. हे होतं पर्वतासन. तुम्हाला तुमचं जे पण आयुष्यामध्ये गोल आहे ते अचीव करायचं असेल तर पर्वतासन करायचं. चला, रिलीज युअर.